सोलापूरमधील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी वासियांवर आता दुहेरी संकट ओढावलं आहे। एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या। 80 घरातील साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आणि अंडी या ठिकाणी आढळलेल्या आहेत। सोलापुरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील 80 घरातील साठवलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या आणि अंडी आढळून आल्या आहेत। बाबू जगजीवन राम झोपडपट्टी परिसरातील नागरिकांवर आता हे दुहेरी संकट आलंय। 2 शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप 2 दिवसांपूर्वी नातेवाईकांनी केला होता। त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आलं। सर्वेक्षणादरम्यान 80 घरात साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या। 4 दिवसात पाणीपुरवठा होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून पाण्याची साठवणूक करण्यात येत होती, त्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेकडून नागरिकांना 1 दिवस कोरडा पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।